हाय नमस्कार, झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बाजारातून काही पदार्थ आणतो आणि मग ते आपल्याला साफ करायला लागतात, पण ते साफ करताना काही त्याचे भाग वाया जातात. तर कुठलाच भाग या पदार्थांचा वाया जाऊ नये म्हणून कोणत्या टिप्स फॉलो करायच्या, त्याचप्रमाणे ते कशा प्रकारे स्वच्छ करायचे, त्याची प्रॉपर पद्धत काय ती बघायची आहे. पहिला आहे डाळ. तर आपण जेव्हा डाळ धुवून लावतो कुकरला किंवा मग भांड्यात, तर ती शिजवण्याच्या आधी आपण त्याचा फेस काढतो आणि हीच प्रॉपर मेथड आहे. प्रत्येक वेळी डाळीचा फेस काढायचा, त्याच्यात तुम्ही हळद टाका, थोडंसं हिंग टाका, 2-3 तेलाचे थेंब टाका आणि त्याच्यानंतर कुकर लावा. पण कुकर लावल्यानंतर मात्र सगळ्या ठिकाणी उडतं, मागचा भाग खराब होतो, कुकर खराब होतो, शिवाय गॅसची शेगडी. तर हे सगळं आपल्याला पुसण्यात 5 ते 7 मिनिटं वाया जातात. तर त्यावेळी आपण या प्रकारे फडकं गुंडाळलं कुकर लावल्यानंतर, तर तिथल्या तिथे त्याच्यातून निघणारं पाणी त्याच्यात फडक्यामध्ये ॲब्सॉर्ब होऊन जातं आणि मग बाजूला उडत नाही. तुम्ही असं ठरवलं का पाणी कमी टाकू, पण मग कधी कधी डाळ नीट शिजत नाही किंवा मग डाळ करपते, त्याच्यामुळे पाणी जरी जास्त झालं तरी हरकत नाही. या प्रकारे आपण कपडा ठेवून हा आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. पहा, आता आजूबाजूला याच्या कुठेच उडलेलं नाही, थोडंसं कुकरचं झाकण खराब झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण डाळ शिजवली ना, तर ती डाळ चांगली शिजते. आणि आता जो कपडा आपण वापरलाय तो नेहमी मग त्याच गोष्टीसाठी ठेवला ना का, तो धुवून वाळवून ठेवला का होऊन जातं. दुसरी टिप आहे कोथिंबीरीच्या बाबतीतली, म्हणजे त्याच्या बऱ्याचशा टिप्स आहेत. आता कोथिंबीर बाजारातून आणली का एक काडी आपण साफ करत बसलो तर खूप वेळ जाणार, तर त्याच्यापेक्षा आपण अशी कट करायची. आता ही ना 3 भागात कट करायची आहे. पहा, पहिला भाग मी काढलेला आहे, तो आपल्याला असा साठवून ठेवायचा आहे. तर कोथिंबीर भरपूर साठवायची असेल तर धुवून ठेवू नका, जेव्हा लागेल ना तेव्हाच घ्यायची आणि धुवून ठेवायची. अगदी कमी असेल तर धुवून ठेवा, म्हणजे कमी दिवस राहते. आता याचा मधला भाग घेतला आणि खालचा एकदम भाग आपण टाकून द्यायचा. आता या मधल्या भागात पहा, आपल्याला बरेचसे असे जाड असे त्याचे स्टेम म्हणजे हे मिळणार आहेत, दांड्या मिळणार आहेत, तर त्या घ्यायच्या आहेत. काही पानं खालच्या भागातली असतात, तर ती ना आपण साफ करून घ्यायची. आणि या ना दांड्यांमध्येच खरा ना कोथिंबीरीचा सुवास दडलेला असतो. तर याचं आपण काय करायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. वाटल्यास तुम्ही थोड्या वेळ पाण्यात ठेवा, जर माती असेल ना तर ते निघून जाईल. पाण्यात थोडा वेळ आपण ठेवून द्यायचं आहे, अगदी 20-1 मिनिटं ठेवून द्या, म्हणजे जे काय मातीचे बारीक बारीक कण असतील ते सुद्धा निघून जातील. आणि मग त्याच्यानंतर असं व्यवस्थित आपण धुवून घ्यायची. अजून 1-2 वेळा पाण्यात ठेवा आणि धुवून घ्या, म्हणजे सगळी स्वच्छ होऊन जाणार आहे. आता हे देठ आणि खालचा भाग आहे सगळा, तर आता हा आपण वापरात आणायचा आहे, म्हणजे उपयोगात आणायचा आहे. तर थोडासा कट करून टाका, नाही तर मिक्सरमध्ये ना त्याचे असे धागे अडकतात त्याचे तंतू. आता त्याच्यात ना मी आल्याचे तुकडे काही टाकलेले आहेत, 2-3 मिरच्या टाकायच्या आहेत आणि थोडंसं पाणी. आता हे जे देठ किंवा खालचा भाग असेल तो आपण फेकून देणार होतो, पण आता तो खूप उपयोगात येणार आहे. आता याचे आपण छोटे छोटे क्यूब्स फ्रीजरमध्ये ठेवायचे, म्हणजे फ्रीज करून ठेवायचे आहेत. हे क्यूब्स ना खूप उपयोगाचे पडतात आणि त्याचा इतका छान वास असतो ना, त्याच्यामुळे मी असे हे बरेच वेळा करून ठेवते. आता आपल्याला पटकन कुठली भाजी करायची असेल, आमटी करायची असेल, उसळ करायची असेल, त्याच्यात 1 किंवा 2 क्यूब टाकलं का आपलं काम होऊन जातं. अशा प्रकारे पहा, मी डब्यामध्ये का एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजरमध्ये ठेवून देते. आता मी कांदा बटाट्याची रस्सा भाजी करते आहे, तर त्याच्यात पटकन आता बाकी काही वाटण न घालता चांगलं मिळून येण्यासाठी आणि छान सुवास याला येतो. तर आयत्या वेळी तुम्ही लसूण टाकू शकता, त्याच्यात तुम्ही ना लसूण नका टाकू, कारण उपासाच्या पदार्थांमध्ये पण हे क्यूब्स ना आपल्याला उपयोगी येतात. तर आता 2 क्यूब्स मी टाकलेले आहेत याच्यात कांदे बटाटे रश्श्यामध्ये आणि छान परतलं. अगदी 1-2 मिनिटातच ते विरघळून जातात. तर झालेला आहे कांदे बटाट्याचा रस्सा. आता हा टाकाऊ भाग किती उपयोगाला आलेला आहे आपल्याला, तर छानपैकी अशी भाजी तुमची याच्यात होऊन जाईल. बऱ्याच वेळा ना आपण काय करतो, तांदूळ आपल्याला अगदी कोरडे हवे असतात, पण धुवायला जातो आणि तांदूळ पडतात भांड्यातून. तर त्याच्यासाठी ना अशी ही दुधावरची जाळी किंवा अशी दुसरी जाळी असेल ना ज्याच्यातून तांदूळ पडणार नाही, अशीच घ्यायची.
आणि त्या जाळीने आपण तांदूळ सहज गाळू शकतो, म्हणजे त्याच्यातलं पाणी पूर्ण काढून घेऊ शकतो. खूप वेळा आपल्याला असे कोरडे तांदूळ हवे असतात, कशाला सुद्धा पुलावासाठी किंवा बिर्याणीसाठी धुवून ठेवतो आपण एक 15-20 मिनटं. तर पहा, अशी जाळी असेल ना तर त्याला ना अशी वेगळी कडा असते आणि ती कडा बरोबर पातेल्याच्या साईडला बसते, गच्च बसते, त्याच्यामुळे तांदूळ खाली सांडत नाही. तर याच्या पुढे ना आपण तांदूळ धुताना जर अशी जाळी लावली तर ती जाळी आपले तांदूळ वाचवते, एक कणसुद्धा तांदूळाचा वाया जात नाही. तर याच्या पुढे तुम्ही नक्की हे लक्षात ठेवा का ही जाळी वापरत जा. तर पहा, एक सुद्धा तांदूळ माझा वाया गेलेला नाही. शिवाय खाली उरलेलं पाणी जे असतं ते तुम्ही झाडांना घालू शकता. तर ही कडा आहे, त्याच्यामुळे तांदूळ अजिबात एक सुद्धा खाली पडत नाही. तर अशा प्रकारे ही आपली तांदळाची अगदी सोपी टीप आहे आणि ती माहिती सुद्धा असेल काहींना. शिवाय हे शेवटच्या वेळेचं तांदळाचं पाणी असताना हे केसांसाठी सुद्धा चांगलं असतं, ते तुम्ही वापरू शकता. हल्ली प्रत्येकाच्या घरी लेमन स्क्विझर असतं, पण हे लिंबू प्रॉपर पद्धतीने कसं पिळायचं स्क्विझरने ते आपल्याला माहिती नसतं बरेच जणांना. तर लिंबू नेहमी आपण फ्रीजमध्ये ठेवतो, ते खूप गार असतं. तर थोडा वेळ आपल्याला वापरण्याच्या आधी आपण ना थोडं गरम पाण्यात ठेवलं का ते सॉफ्ट होतं आणि रस जास्त निघतो. तर पहा, आता स्क्विझरमध्ये हे पिळायचं कसं, तर आपण डायरेक्ट 2 भाग करतो आणि पिळतो. तर तसं नाही, आपल्याला जर जास्तीत जास्त लिंबाचा रस पाहिजे असेल किंवा सालामध्ये वाया घालवायचा नसेल तर दोन्ही जे एंड आहेत लिंबाचे ते असे या प्रकारे कापायचे आहेत. आपण पहा, मी दोन्ही साईडचं काढून घेतलेलं आहे, थोडं त्याच्या आतला गर दिसायला पाहिजे या प्रकारे. तर आता आपण स्क्विझरमध्ये टाकूया. तर पहिली फोड मी टाकलेली आहे. पहा, अशा प्रकारे टाकली ना का सगळं स्क्वीज होऊन निघतं, जरा पण त्याच्यात रस राहत नाही. तर ही अशी उलटी सुलटी करायची आहे फोड. दुसरी फोड पण मी त्याच प्रकारे करते आहे. तर अशा प्रकारे या फोडी फिरवून पण घ्यायच्या. आता तुम्ही बघाल पूर्ण स्क्वीज झाल्यानंतर त्या फोडींना जरा पण रस राहणार नाही. तर अशा प्रकारे पूर्ण आपला रस निघालेला आहे आणि या साली तर आपण उपयोगात आणू शकतो, सगळ्यांना माहितीच आहे. तर अशा प्रकारे जास्तीत जास्त रस निघतो. आता आपण साध्या प्रकारे नेहमी आपण स्क्वीज करतो ते करून बघूया. तर साधे मी लिंबाचे 2 भाग केलेले आहेत, स्क्विझरमध्ये टाकलेला आहे. आता अशा प्रकारे पिळल्यावर तुम्ही बघाल का त्याचा रस किती निघतो, अगदी कमी निघतो. आणि बघा, आतमध्ये मी दोन्ही साईडने पिळलेला आहे पण खास असा निघालेला नाही आणि त्याच्यातला गर तसाच आहे. तर पहा, आपलं किती नुकसान होतं, म्हणजे काही थेंब वाया जातात किंवा काही रस आपला वाया जातो. तर आपली शेवटची टीप आहे आल्याच्या बाबतीत. आलं आपण बाहेरून आणतो. आता सध्याच्या जे सीझन सुरू आहे तर त्याच्यामध्ये ना आलं छान मिळतं. तर असं आलं आपण प्रिझर्व पण करू शकतो. पण आलं बाहेरून आणलं ना का ते त्याचा आकार बघूनच साफ करण्याचं टेन्शन येतं. तर काही टेन्शन नाही घ्यायचं, अगदी सोपी पद्धत. म्हणजे त्याचे जे एक्स्ट्रा जे आलेले असतात त्याला स्टेम ते काढून टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे सरळ सरळ तुकडे करायचे आहेत. आता जे छोटे छोटे आहेत अगदी कच्चे स्टेम ते बाजूला ठेवायचे. त्याची सालं अशा प्रकारे काढा किंवा खरवडून काढू शकतात. आता या सालांना ना बरंचसं आतला भाग आल्याचा आलेला असतो, लागलेला असतो. तर तो ना वाया जातो, कारण आलं आपण किलोवर आणतो. मी तरी मिनिमम पाव किलो किंवा अर्धा किलो आणते, म्हणजे साफ करून ठेवायला बरं पडतं. तुम्ही कमी आणाल ना तर त्याच्यात आपला तोटा पण होतो, पैसे पण जातात. तर मिनिमम पाव किलो तरी आणत जा. तर पहा, मी सालं काढलेली आणि मधला भाग आहे तो या प्रकारे पाण्यात धुवून घ्यायचा आहे. नंतर धुवायचं आहे आलं, आधीच नाही धुवायचं आहे. तर आता ही सालं बिलं थोडेसे जे साईडचे स्टेम होते गोल गोल तर ते पण मी कापून चिरून घेतलेत. आता जे आलं मधला भाग आहे तो एखाद्या फडक्यावर आपण धुवून असा ठेवून द्यायचा आहे, अगदी पुसत नाही बसायचं आहे. एखाद तास तुम्ही साईडला ठेवून द्या आणि नंतर आपण ही जी सालं आहेत ना ही आपण फेकायची नाही, बराच वेळ पाण्यात ठेवायची आहे. अर्धा तास पाण्यात ठेवली तरी चालेल, 20-1 मिनटं ठेवा. त्याच्यानंतर मग तुम्ही ही 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्या. परत वाटल्यास 10 मिनटं ठेवा. अगदी पाणी क्लिअर निघेपर्यंत ही आपण धुवून घ्यायची आहेत. अगदी त्याच्यात काय हात घालून बसायची आपल्याला गरज नसते.
साईडला ठेवून दिलं का ते आपोआप त्याच्यातली माती निघून जाते। तर इथे मी ना आता स्वच्छ करून घेतलेली आहेत हे सालं आणि मिक्सरला लावलेली आहेत। तर अगदी बारीक करून घ्यायचं आहे। आता काय करायचं आहे, याचे ना छोटे छोटे गोळे करायचे। तर मी बटर पेपर टाकलेला आहे एका कंटेनरमध्ये, तर या डब्यामध्ये काचेच्या जारमध्ये, आणि हे सगळे गोळे मी असे ठेवलेले आहेत। आपल्याला अंदाजे असे गोळे करा तुम्ही त्याचे आणि फ्रीझरमध्ये ठेवून द्या। आता हे गोळे खूप उपयोगाचे असतात। जेव्हा मला सर्दी खोकलामध्ये झालेला, मी आजारी होते, तेव्हा एक गोळा मी टाकायचे आणि वाफ घ्यायची। असं मी 2-3 दिवस केलं तर या आल्याच्या सालीमध्ये खूप चांगले गुणधर्म असतात। अँटी इन्फ्लेमेटरी हा गुणधर्म असतो त्याच्यामुळे ना माझं डोकेदुखी बंद व्हायची आणि ना नाक पण क्लीन होऊन जायचं। सर्दी कमी झाली याने माझी। शिवाय ना ती सालं आहे ती स्वच्छ केलेली, त्याच्यामुळे ना तुम्ही ते चहात सुद्धा एखाद गोळा टाकला तर चहा सुद्धा छान होऊन जातो। आता इथे जे आलं मी रुमालात ठेवलेलं तर ते अगदी कोरडं झालेलं आहे। तर आता याचे ना छोटे छोटे तुकडे करायचे, म्हणजे एखाद्या छोट्या जारमध्ये ठेवले तर आपल्याला पाहिजे तेवढाच तुकडा काढता येतो आणि वापरता येतो। तर मोठे होतं आलं त्याचे मी असे छोटे तुकडे करून ठेवत आहे, म्हणजे आपल्याला आता ते छोट्या जारमध्ये सहज ठेवता येतील। तर पहा सगळे तुकडे झालेले आहेत। आता ते मी जारमध्ये ठेवत आहे। तर अशा प्रकारे ही कामं ना अगदी हुशारीने केली ना तर होऊन जातात आणि आपल्याला आयत्या वेळी हे पदार्थ पटकन मिळतात। आपला अगदी वेळ वाचतो स्वयंपाक करतानाचा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा।